नमस्कार मंडळी, नगरी ठिसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज आपण या फ्रेश पालकपासून पालकचे पराठे करणार आहोत। बरीच लहान मुलं अशी आहेत ज्यांना पालकची भाजी अजिबात आवडत नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने पराठे करा। तुम्ही लंचला देऊ शकता किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकता, मुलं आवडीने खातील। तर काय करायचे, ते पालक मी स्वच्छ धुवून घेतलाय, तो शिजवून घेतला। आता तो थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची घालायची। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। जर का लहान मुलांसाठी तुम्ही करणार असाल तर मिरचीचं प्रमाण थोडं कमी केलं तरी देखील चालणार आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। त्यानंतर याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने। त्यानंतर मी इथे एक परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आता मी इथे 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा तीळ घालतीये, अर्धा चमचा ओवा घालायचा, अर्धा चमचा मीठ घालायचं चवीपुरतं। त्यानंतर हे सगळं थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये 1 पळीभर, आणि हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आपल्याला। तेल बाकीचे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत, अशा पद्धतीने सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं, जे आपण पेस्ट तयार केली होती पालकची ती घालून घ्यायची या पिठामध्ये। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि आपण चपातीचं पीठ जसं मळतो ना त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं। याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही। मी याच्यामध्ये 1 थेंबर सुद्धा पाणी घातलेलं नाही। जी पेस्ट तयार केली होती ना त्या पेस्टमध्येच याचा असा गोळा तयार झालेला आहे। त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा 1-2 मिनिटभर छान असं मळून घ्यायचं हे पीठ। पीठ मळून झालं आहे। आता एक झाकण ठेवून त्याच्यावरती एक साधारण 15 मिनिटांसाठी हे पीठ तसंच भिजत ठेवायचं आहे। 15 मिनिटं झाले की मग त्याचे असे मी चपातीसारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर काय करायचं, याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत। इथे मी एक गोळा घेतला, त्याच्यावरती सुक्कं पीठ घालायचं, लाटून घ्यायचा पराठा। त्यानंतर मध्ये तेल लावायचं त्याच्या, जशी आपण चपाती लाटतो ना अगदी त्याप्रमाणे आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। थोडं पीठ घालायचं, सुक्कं फोल्ड करायचं, या साईडला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं, थोडं सुक्कं पीठ घालायचं आणि फोल्ड करून त्रिकोणी शेप दिलेला आहे मी इथे। व्यवस्थित असं हे करून घ्यायचं, आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे पिठामध्ये डिप करून घ्यायचं आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। त्यानंतर तव्यावरती तेल लावायचं आणि दोन्ही साईडनी छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तूप लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता। मी ते तेल लावलेलं आहे। आता दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, खायलासुद्धा खूप टेस्टी लागते। बरेच लहान मुलं आहेत ज्यांना पालक अजिबात आवडत नाही, पण तुम्ही जर का अशा पद्धतीने केला तर ते नक्कीच खातील। माझ्या मुलीलासुद्धा पालकची भाजी अजिबात आवडत नव्हती, पण त्या दिवशी मी हे पराठे केले तर तिनेसुद्धा आवडीने खाल्लेत। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि जर का अजून आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।